ईडी हा काही महत्वाचा विषय नाहीये. सीबीआय असेल, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागानं कारवाई करायचं म्हटलं की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं लोकांना वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, ईडीनं कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षानं आपली भडास काढणं हे आता लोकांनी गृहीत धरले. सत्तेतल्या राजकीय पक्षाला, केंद्रातल्या, जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा अलीकडच्या काळामध्ये हे असे ईडी सारखे, सीबीआय सारखे, इन्कम टॅक्स सारखे हत्यारं वापरावी लागतात. गेल्या वर्षभरामध्ये मी पाहतो आहे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील, त्यानंतर मी प्रफुल्ल पटेलांचं नाव मगाशी पाहिलं, एकनाथ खडसेंना नोटीस आलेली आहे. माझ्या नावाचा आपण गजर करताय कालपासून. माझ्या बाजूला प्रताप सरनाईक बसलेले आहेत. त्यांना सातत्यानं हे जे प्रमुख लोक आहेत, जे या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत, महाराष्ट्रात भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर त्यांना ह्या ना त्या कारणानं राजकीय दृष्ट्या जेव्हा त्रास देता येत नाही, दबावाला ते बळी पडत नाही, तेव्हा हे असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. हे फ्रस्ट्रेशन आहे, याला वैफल्य म्हणतात. हतबलताय. राजकारणामध्ये समोरासमोरून लढायची ईर्ष्या असायला पाहिजे. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असं म्हणतो तर समोर येऊन लढा. घरातल्या मुलांवर, घरातल्या महिलांवर, कुटुंबावर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात. अशी नामर्दानगी जर कोणी करत असेल तर आत्ताच माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांशी, म्हणजे आमचे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली येतात, तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल हे लक्षात घ्या. कोणत्याही थराला जाऊन आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारण नाही. कालच मी या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं एक ऐतिहासिक विधान ऐकलं. ते असं म्हणाले, जर काय कोणी चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कसं? मग नोटीस येत नाही. हे नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे? आणि मी परत सांगतो, आमच्यापैकी कोणी काही चुकीचं केलं नाही. नोटीस येऊ द्या किंवा आणखीन काही येऊ द्या, आम्ही घाबरत नाही. तुम्हाला घाबरावं लागेल भविष्यात. संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस आली आहे की नाही हा प्रश्न आपण मला आता विचारणार आहात, कारण आपण त्यासाठी जमलेला आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून हे जे तुमचं ईडी आहे ते आमच्याकडे पत्रव्यवहार करताय. त्यांना काही माहिती हवी होती, काही कागदपत्र हवी होती.
आणि ती कागदपत्र आम्ही त्यांना वेळोवेळी पुरवलेली आहेत. पण यापैकी कुठल्याही त्यांच्या पत्रात त्यांनी असं आम्हाला कळवलं नाही, जे तुम्ही सांगताय का भाजपवाले जे बोलतायत की हा पीएमसी बँक घोटाळा आहे, हे HDI नावाच्या कंपनीचं काय ते प्रकरण आहे. जर ईडीने त्यांच्या पत्रामध्ये या संदर्भातला कुठलाही संदर्भ दिलेला नाही, त्यांना कशाकरता चौकशी करायची आहे, तर भारतीय जनता पक्षाची माकडं मी कालपासून बघतोय जी उड्या मारतायत. पीएमसी बँक, पीएमसी ह्यांना सांगितलं कोणी? ह्यांची आणि ईडीची का हात मिळवणी आहे का भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यालयामध्ये ईडीचं एक टेबल टाकलेलं आहे की ईडीनं त्यांच्या बेलॉट पेअरच्या कार्यालयामध्ये एक टेबल टाकल्या भारतीय जनता पक्षाचं. माझ्या माहितीप्रमाणे ईडी कार्यालयामध्ये सहसा कोणाला बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळत नाही. पण गेल्या 3 महिन्यापासून माझं त्या कार्यालयावरती लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे 3 लोक हे सतत त्या ईडीच्या कार्यालयात जात आहेत आणि येत आहेत आणि तिथून काही कागदपत्र बाहेर काढतात. या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत, पुराव्याशिवाय बोलत नाही. तसं नसतं तर आज भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत जे बोलत आहेत त्यांच्याकडे ही माहिती आलीच नसते. गेल्या 1 वर्षापासून